प्रयागराज येथे महाकुंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या महाकुंभा मेळ्याला भेट देण्यासाठी आष्टी तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य यांनी आज महाकुंभाला भेट दिलेली आहे। तिथं साधू संतांचं दर्शन घेतलेलं आहे। या भारत देशाची नीव म्हणजे मूळ जे आहे तो धर्म आहे। हिंदू धर्मावर त्याचं मूळ लपलेलं आहे आणि त्या अनुषंगानं या महाकुंभ मेळ्याला अत्यंत महत्त्व आहे। दर 4 वर्षानंतर दर 12 वर्षानंतर येणाऱ्या या कुंभमेळ्याला आपल्या भारतामध्ये तो 3 ठिकाणी करण्यात येतो। तर आता असाच तो आता इथं करण्यात आलेला आहे। परंतु या महाकुंभ मेळ्याला एक विशेष असं महत्त्व आहे की तो 144 वर्षानंतर आता तो योग आलेला आहे आणि त्या योगात आम्ही दर्शन घेण्यासाठी सर्व पत्रकार संघाचे सदस्य इथं उपस्थित झालेले आहेत। तर याबद्दल ते आष्टी तालुका पत्रकार संघाचे प्रमुख मार्गदर्शक आणि सरपंच परिषदेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत दत्ता काकडे, आपण त्यांच्याशी बोलूया। दत्ता काकडे, आपण आपल्याला या महाकुंभाला का यावं वाटलं आणि आपल्याला अनुभव काय? कुंभमेळ्याला भेट देण्याचं सर्व पत्रकार सदस्यांनी ठरवलं होतं। एक हिंदू संस्कृती कशी असते आणि त्याविषयी साधू संत इथं कशा प्रकारे येतात, संगमावर कशा प्रकारे स्नान करतात आणि इथली एक ऐतिहासिक परंपरा किंवा ऐतिहासिक परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो। प्रचंड गर्दी होती। अनेक साधू संत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला पाहायला मिळाले आणि एक देवदेवताच साक्षात इथं भेटल्यासारखं वाटलं। त्यामुळे सर्व सदस्यांनी आम्ही गंगावरती स्नान केलेलं आहे आणि आता उज्जैनला सर्वजण चाललेलं आहे। बोडके साहेब, तुम्हाला काही अनुभव? प्रयागराज हे तीर्थक्षेत्र इतके मोठं आहे, त्यात पुराणातील या तीर्थक्षेत्राबद्दल कथा आहे। श्रीराम प्रभूने या ठिकाणी उदय केलेला आहे। तसेच गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्याचा त्रिवेणी संगम या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे या 2 नद्याचं पाणी, एक पाणी एकदम स्वच्छ नितळ आणि एक पाणी मिळून असं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे आणि हेच वैशिष्ट्य पाहण्यासाठी लोक इथे येतात आणि गंगा स्नान करतात। आताच बोडके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे एक वैशिष्ट्य आहे या ठिकाणचं। यमुना नदीचं पाणी जे आहे ते अगदी नितळ आपल्याला पाहायला मिळतं आणि गंगा नदीचं जे पाणी आहे ते बर्फातून आल्यामुळं त्याचा रंग थोडासा पांढरट असतो आणि या दोन्ही पाण्यांचं इथं आपल्याला मिलन झालेलं पाहायला मिळतं, संगम झालेला पाहायला मिळतो आणि त्या संगम स्थानाला या आपल्या धार्मिकमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। धुवून जातात अशी एक आख्यायिका। महाकुंभ मेळा ही हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा सोहळा असतो। दर 12 वर्षांनी येणारा हा सोहळा आहे, परंतु यावर्षी महाकुंभ जे आहे ते 144 वर्षांनी येत असल्यामुळं या ठिकाणी पवित्र गंगा स्नान करावं असं सर्वांची इच्छा असते आणि आम्ही या ठिकाणी या पवित्र अशा गंगेमध्ये स्नान करण्यासाठी आस्था की डुबकी लगाने के लिए हम आए हैं आणि या अशाच पद्धतीने या ठिकाणी आज हा प्रयागराज येथे आम्ही जे अनुभवलेलं आहे ते अत्यंत धार्मिक आणि वृत्तीचा असा हा संगम। हजारो भाविक पवित्र गंगा स्नानासाठी आलेले भारतभरातून इथे येत असताना आस्था त्यांची इतकी प्रचंड प्रमाणात होती की वाहतुकीवरचा ताण, पोलिसांवरचा ताण, प्रशासनाचा ताण, जाणे येणे हे सर्व बंद असताना आम्ही रहदारी अक्षरशः 10-15 किलोमीटर चालावं लागलं, परंतु आध्यात्मिक ओढीने या ठिकाणी आम्ही अत्यंत पवित्र असं स्नान केल्यामुळं कृत्य झाल्यासारखं वाटतं आहे। नमस्कार, मी उत्तम बोडके। आम्ही आष्टी तालुका पत्रकार संघाचे ग्रुप एक 12 पत्रकार आम्ही प्रयागराजला आलेलो आहोत। प्रयागराज हे तीर्थराज आहे, सर्व तीर्थामध्ये मोठं तीर्थ आहे आणि या तीर्थराज प्रयागराजचं महत्त्व असं सगळ्या जगात असल्यामुळं आणि 144 वर्षांनी हा महाकुंभ मेळा होत असल्यामुळं आम्ही आष्टी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी गंगा स्नान करण्यासाठी आलो। या ठिकाणी कोट्यवधी भाविक येथे आलेले आहेत, खूप गर्दी झालेली आहे, परंतु सुदैवाने आणि महादेवाच्या कृपेने, गंगेच्या कृपेने आम्हाला अत्यंत चांगलं असं स्नान झालं
आणि या ठिकाणी आम्ही नागा साधूंनाही भेटलो. अनेक साधू संतांबरोबर आम्ही सहवास केला. अनेक साधू संतांबरोबर फोटो काढले, दर्शन घेतलं, गंगेचं स्नान केलं आणि आमच्या जन्मात सार्थक होईल असं मला वाटतं. आम्ही या पवित्र भूमीत आलो. असा योग पुन्हा या जन्मात आमचा येणार नाही. 144 वर्षांनी हा महाकुंभ मेळा झालेला आहे. तरी मी पूर्ण समाधानी आणि आनंदी आहे. या ठिकाणी गंगास्नान करताना पूर्वजांना मुक्त करावं असं मी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे आणि गंगास्नान केलेलं आहे. अध्यक्ष, आजच्या या प्रयागराज दौऱ्याबद्दल आपलं काय मत आहे? आपल्याला काय वाटतं? अतिशय सुंदर असा आणि धार्मिक स्थळांना भेटी देत आज आष्टी तालुका पत्रकार संघाचा दौरा संपन्न होत आहे. इथून पुढे आम्ही उज्जैनला जाणार आहोत आणि अतिशय प्रेमाभावाने आणि भक्तिभावाने आम्ही हा दौरा संपन्न केला आहे. यामध्ये अभ्यास दौरा देखील केला आहे. सर्व सन्माननीय सदस्य या दौऱ्यात सहभागी झाले होते. आज मला याबद्दल सांगायचं असं आहे की या महाकुंभ मेळाव्यात अतिशय भारत सरकारने अतिशय सुंदर अशी व्यवस्था आणि सुसूत्रता यातून पाहायला मिळाली आणि यामध्ये भक्तिभावाने आम्ही सर्व सदस्यांनी येथे जाऊन त्रिवेणी संगमात गंगास्नान केले. धन्यवाद.